विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला असून ही घटना धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात 28 डिसेंबरच्या सायंकाळी 5:45 वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात काळजाचा ठोका चुकविणारा अपघात असून केटीसी कंपनीचा ट्रक क्रमांक MH34 AB 4023 या क्रमांकाचा हा ट्रक असून माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळकडे निघाला होता. पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येतात ट्रकचे समोरील चाक निखळल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदी पात्रात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये चालकाव्यतिरिक्त अन्य कोणी नव्हतं. या अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला असून तो अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमध्ये दबला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जयस्वाल आणि माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी लगेच बाजूच्या बंधाऱ्यावरील JCB आणून मदत कार्य सुरू केलं. अथक प्रयत्नांनंतर ट्रक चालकास केबिनमधून बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला प्रथम उपचारासाठी माहूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल सातत्याने दुर्लक्षित. पुलाला अनेक महिन्यापासून संरक्षण कठडे नाहीत. या ट्रक अपघातात जखमी झालेल्या चालकाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळल्याने हा अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.